सर्वात महत्त्वाच्या टॉप 9 वर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। जून महिन्यात राज्यात पावसाची जवळपास 47% तूट। टीटी पेपर फुटी प्रकरणामध्ये चौथी अटक। ठाणे पालिके पोलिसांकडून आता विजेंद्र कुमार गुप्तांच्या पत्नीला अटक। सुमन कुमारीला पाटणामध्ये भेड्या ठोकल्या। टीटी पेपर फुटी प्रकरणी काँग्रेसचं विधान भवनाबाहेर आंदोलन। आंदोलनानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। नीट पेपर फुटी प्रकरणात आरोपी मनीषा वाघमारेसह 10 आरोपींचा कोठडीमध्ये वाढ। आरोपींना 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, तर मुख्य सूत्रधार पी.व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकरला 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी। 5 राज्यात आजपासून मतदान यादी पुनर्निरीक्षण। महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, मेघालय, झारखंडमध्ये एसआयआर मोहीम हाती। 29 जुलैपर्यंत बीएलओ घरोघरी जाऊन पडताळणी करणार। पेट्रोल डिझेलच्या विक्रीवरील सर्व निर्बंध हटवण्याचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय। 1 जुलैपासून वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा। उद्यापासून पेट्रोल डिझेलवरील 190 लिटरची मर्यादा हटणार। विदर्भात आजपासून शाळांमध्ये किलबिलाट। शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसामुळे शिक्षक, विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आनंदाचं वातावरण। नागपुरात ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं अनोखं आंदोलन, अनोखं स्वागत करण्यात आलं। तर पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी परिसरातील 80% शेतकऱ्यांची सकारात्मक संमती। विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या वाढीव क्षेत्राबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट। प्रकल्पाचं काम गतीनं पुढे नेण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध। जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांचा पुनरुच्चार। आता मुंबई पुण्यातील टॉप 9 वर जे महानगर रक्तपेढी आयोजित शिबिरामध्ये रक्तपिशव्या गायब। 77 पैकी 50 ते 55 रक्ताच्या पिशव्या गायब झाल्याचा आरोप। बदलापुरातील माया रक्तपेढीमध्ये रक्ताच्या पिशव्या पाठवल्याचा आरोप आमदार चित्रा वाघ यांच्याकडून विधान परिषदेमध्ये मुद्दा जो आहे तो उपस्थित करण्यात आला। मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात 1.5 लाखाहून अधिक खटले प्रलंबित। खटल्यांच्या सुनावणीतील विलंबाबद्दल कायदेतज्ञांकडून चिंता व्यक्त। स्थगिती आदेश, कागदपत्रांची कमतरता आणि वकिलांच्या अनुपस्थितीमुळे हजारो खटले रखडले। मुंबईच्या पाणीपुरवठा विस्कळीत न होण्यासाठी उपाययोजना। भांडूप संकुलातील जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये विद्युत उपकेंद्राच्या ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मर उभारले जाणार। भविष्यात एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला तरी पाणीपुरवठा ठप्प होणार नाही। मुंबईतील सर जे रुग्णालयामध्ये लेझी आय उपचार केंद्र सुरू। आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानामुळे मुलासह प्रौढांनाही प्रभावी उपचारांची सुविधा उपलब्ध होणार। मुंबईतील 6 उपहारगृहांचे परवाने निलंबित। महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। उंदीर झुरळांचा प्रादुर्भाव। मुदतबाह्य खाद्यपदार्थ स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं उघडकीस। पालखी सोहळ्यानिमित्त पुणे पालिकेच्या महत्त्वाचा निर्णय। 9 आणि 10 तारखेला पालिका पाणी कपात मागे घेणार। वारकऱ्यांची पाण्याची गैरसोय होणार नाही यासाठी निर्णय। पुण्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची चाचपणी सुरू। पालिका आयुक्त नवल किशोर राम यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठ्यात कमालीची घट। पुण्यात आणखी एका व्यापाऱ्याला बिश्नोई गँगच्या नावानं धमकी। व्यापाऱ्याकडे 2 कोटींच्या खंडणीची मागणी। उत्तम नगर पोलिसात गुन्हा दाखल। मुंबईहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग। उड्डाण घेताच तांत्रिक बिघाड लक्षात आल्यानं विमानाचं उड्डाण रोखलं।